नमस्कार. संध्याकाळच्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर बघूया आताच्या मराठी बातम्या. जालना शहरातील सुंदरनगर, गवारेनगर येथील विद्युत डीपीच्या विविध समस्येनं नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेक वेळा महावितरणाच्या उपअभियंताकडे तक्रारी करूनही महावितरणाचे अधिकारी लक्ष देत नाहीत. तसेच त्यांनी चंदनझिरा, सुंदरनगर, गवारेनगर येथील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्याचे नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गवारेनगर येथील दक्षिणमुखी चौक येथे विद्युत रोहित्र असून हे रोहित्र जमिनीलगत असल्यानं या ठिकाणी लहान लेकरांच्या जीवास धोका असून 24 तास फ्यूज उघडे असतात. या डीपीवर नेहमी शॉर्ट सर्किट होत असते. तसेच याबाबत अनेक वेळा महावितरणाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना नागरिकांनी तक्रारी केलेल्या आहेत, परंतु कोणीही याकडे लक्ष द्यायला तयार नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तसेच गवारेनगर, सुंदरनगर ते महामार्गापर्यंत मुख्य डीपी रस्त्याचे काम सध्या चालू आहे, परंतु या रोहित्राची उंची अत्यंत कमी म्हणजेच जमिनीलगत असल्यामुळं रोडचे काम रखडलेले आहे. लवकरात लवकर या विद्युत डीपीच्या तसेच याच प्रकारे 3 ते 4 डीपीच्या समस्या आहेत त्या लवकरात लवकर सोडवाव्यात अशी मागणी नागरिकांनी केली आहे. हा सुंदरनगरच्या परिसरामधील गवारेनगर येथील डीपी याची अक्षरशः खराब झालेली आहे. त्यांचं मेंटेनन्स करायला सुद्धा एमएससीबीचे अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण टाळाटाळ करत आहे. 15 दिवसापासून रोज आपल्या घरी चक्कर मारत आहेत इथले येथील नागरिक. त्यांच्यामुळे त्यांना कॉल करतोय, त्यांचा काहीच रिस्पॉन्स नाही. काल आयुक्त साहेबांनी त्यांना कॉल केला त्यांनी रिस्पॉन्स दिलेला नाही. ही अशा प्रत्येक सुंदरनगरच्या अशा 4 डीपी आहे. एका डीपीचं मेंटेनन्स नाही. चंदनझिऱ्यात पण तेच आले आणि सुंदरनगरचा मेन रस्त्याचं काम चालू आहे, त्याच्यातली मधली डीपी हटायचा पण आपण प्रयत्न करतोय. त्यांचं आपल्याला काहीच माहितीच देत नाही काय करावं काय नाही. कोणाशी संपर्क साधला? मी बनकर साहेबांशी साधला, राठोड सरांशी साधला. त्यांचं काय म्हणणं आहे? त्यांचं काय आमच्याकडनं आम्ही करतो, बघतो, येतो. त्यांची आता बनकर साहेब इथं जॉईन झाल्यापासून त्यांची चंदनझिरा सुंदरनगर वार्डामध्ये एकही चक्कर नाही. काय समस्या आहे? वायर पूर्ण लटकलेले आहे. इकडे आपल्याकडे शेख साहेब आहेत ना, त्याच्यामुळे रोडचं काम थांबलेलं आहे. हा रोडचं काम थांबलेलं आहे. भरती टाकायची विभागातून लेवल पूर्ण जमीन लेवलला डीपी आलेली आहे. आता भरती टाकली तर पूर्ण डीपीच्या आतमध्ये जाईन ती. तुम्ही बोलत राहा, माझ्याकडे बोलत ते घेतलं मी, तुम्ही फक्त बोलत राहा. तेच समस्या बाबा करून द्या लवकर, नाही तर एखादं आंदोलन एमएससीबीच्या विरोधात करावं लागेल. नाताळ्या दिवशी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलावी याचे पत्र अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानं लोकसेवा आयोगाला दिले आहेत. 25 डिसेंबर रोजी ख्रिसमसच्या दिवशीच सामायिक चाचणी परीक्षा घेण्याचे एमपीएससीने जाहीर केले. मात्र ही परीक्षा पुढे ढकलली जावी अशी भूमिका अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघानं घेतली आहे. याबाबतचा पत्रव्यवहार लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षकांकडे करण्यात आला आहे. या परीक्षेत अनेक ख्रिश्चन विद्यार्थी देखील बसलेले आहेत. त्यामुळे हा सण विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे. याच दिवशी घेण्यात येणारी परीक्षा पुढे ढकलली जावी अशी विनंती या माध्यमातून करण्यात आली आहे. ख्रिश्चन बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून नाताळ समजला जातो आणि याच दिवशी म्हणजे 25 डिसेंबर रोजी विशेष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांनी एक परीक्षा आयोजित केली. त्यामध्ये सहाय्यक आयुक्त आणि सहाय्यक संचालकाच्या परीक्षा आहेत आणि 25 डिसेंबरला प्रत्येक चर्चमध्ये प्रार्थना होते, उपासना होते आणि हा ख्रिश्चन धर्मियाचा सर्वात मोठा सण आहे. त्याचमुळे भारत सरकारने आपल्याला या दिवशी सार्वजनिक सुट्टी पण दिली की ज्यामध्ये सर्व धर्म समभाव जपला जावा, सर्वांनी एकत्र यावं, सण महोत्सव साजरे एकत्र येऊन करावेत. परंतु त्याच दिवशी परीक्षा ठेवण्याचा उद्देश काय? तर आमची विशेष करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत माननीय रजनीश सेठ सर आणि त्याचबरोबर सचिव जे आहेत डॉक्टर सुवर्णा खरात मॅडम यांना आम्ही निवेदनाद्वारे अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने विनंती केलेली आहे की 25 डिसेंबरची जी काही परीक्षा आहे ती पुढे ढकलावी व ती नंतर परीक्षा घ्यावी. कारण या दिवशी सण साजरा करणं, सर्व बांधवांनी एकत्र करणं, कारण बरेच ख्रिश्चन विद्यार्थी त्यामध्ये सहभागी असतील, त्यांच्यावरही अन्याय होऊ नये आणि कोणावरच अन्याय होऊ नये, प्रत्येकाला त्या सणाचा आनंद घेता यावा यासाठी परीक्षा पुढे ढकलावी असं निवेदन आम्ही अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाच्या वतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पाठवले. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर येथील चैत्यभूमीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी कृतज्ञतापूर्वक विनम्र अभिवादन केले आहे. यानंतर चैत्यभूमी परिसरात आयोजित केलेल्या चित्र प्रदर्शनाची पाहणी केली असेच अन्नदानामध्ये सहभाग घेतला.
अँकर 4 अनैतिक संबंधांच्या संशयावरून जबर मारहाण करून एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. ही घटना घाटंजीच्या मानोली शिवारात घडली आहे. रिषभ राजू गुरनुले असे मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे, तर रुपेश गुरनुले, पुंडलिक गुरनुले असे आरोपींची नावे आहेत. आरोपी रुपेश गुरनुले यांच्या पत्नीचे मृतक सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशयावरून आरोपीनं संगमत करून त्याच्याशी वाद घालून त्याला जबर मारहाण केली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. या दरम्यान घाटंजी पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले आहे. जो आरोपी आहे रुपेश गुरनुले याची पत्नी आणि मृतक यांचे काही अनैतिक संबंध होते. त्या संबंधातूनच हा मर्डर झालेला आहे. आणि आरोपी सोबत म्हणजे आरोपीची जी पत्नी होती ती मृतक सोबत 1 ते 1.5 महिन्यापूर्वी पळून गेलेली होती आणि ती नुकतीच काही दिवसापूर्वी परत आलेली होती. आणि आता पुन्हा आरोपी मृतकची म्हणजे आरोपीची पत्नी आणि मृतक हे एकमेकांपासून दुरावले होते. त्याला कारणीभूत त्या रुपेश गुरनुलेच आहे असं गृहीत धरून यांनी मृतकने रुपेश गुरनुलेसोबत वाद घातला होता आणि त्यातूनच त्यांची काल रात्री मारामारी झाली आणि त्याच घटनेमध्ये त्याचा मारामारीमध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. दोन्ही म्हणजे आरोपी आपल्या ताब्यात आहे आणि पुढील तपास PSI पंडित हे करत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील विविध भागातून दुचाकीवरून मंगळसूत्र चोरी करणाऱ्या 2 कुख्यात गुन्हेगारांना जवाहरनगर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींची कसून चौकशी केली असता त्यांनी विविध भागातून जिल्ह्यात 12 गुन्हे केल्याची कबुली दिली. अमोल वैजनाथ गलाटे आणि वाल्मिक गणेश शहाणे असे अटक करण्यात आलेल्या कुख्यात गुन्हेगारांचे नाव असून त्यांच्या ताब्यातून एकूण 2 दुचाकींसह 9,65,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. FIR क्रमांक 380/24 मध्ये आमचे एक चेन स्नॅचिंग झाली होती. तो जवाहरनगर पोलीस स्टेशनची डिटेन्शन ब्रांचने CCTV तपासणी केल्यानंतर त्यांना निष्पन्न झाला की आरोपी अमोल गलाटे आणि मंगेश शहाणे त्यामध्ये इन्व्हॉल्व होते. बरेच दिवसापासून ते फरार होते. MPDA सुद्धा त्यांच्यावर जुलै महिन्यामध्ये 2024 मध्ये झाला होता. त्याच्यानंतर ॲनालिसिस केल्यानंतर त्यांना असं कळालं की तो आरोपी जालना जिल्ह्यामध्ये परतूर JMFC कोर्टकडून MCR केलेला आहे. तो त्यांनी इथून आपले कोर्ट आणि त्यांचे कोर्टमधून पत्रव्यवहार करून आरोपीला इथे ट्रान्सफर करून घेतला आणि आरोपी सध्या आमची कस्टडीमध्ये आहे. आत्तापर्यंत एकूण 11 ऑफेन्सेसची त्यांनी आमच्यासमोर कबुली दिलेली आहे. त्यामध्ये 7 ऑफेन्सेस जवाहरनगरचे आहेत, 2 ऑफेन्स उस्मानपुराचे आहेत आणि 2 पुंडलिक नगरचे आहेत. आतापर्यंत 127 ग्राम गोल्डची रिकव्हरी त्यांनी आम्हाला दिलेली आहे. 2 बाईक सुद्धा आम्ही रिकवर केलेले आहे. हा जो आरोपी अमोल गलाटे आहे त्याच्यावर MPDA ऑलरेडी CP ऑफिसकडून ऑर्डर झालेला आहे त्याच्या. आता हे तपासमध्ये आम्ही आणखीन काय निष्पन्न होऊ शकते त्याचा शोध आम्हाला ते आमचा शोध चालू आहे. अमोल गलाटेवर 45चे वर ऑफेन्सेस दाखल झालेले आहेत आणि ते ऑफेन्सेस आपले शहरमध्ये आणि बाकी इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा दाखल झालेले आहेत. ऑफेन्सेस मेजरली रॉबरीचे प्रकारचे आहेत, चेन स्नॅचिंगचे प्रकारचे आहेत. तो आमची टीमने खूप चांगली प्रकारे हे कारवाई केलेली आहे. त्यामध्ये इन्चार्ज शर्माळे त्यांच्या मार्गदर्शनाखाली PSI खिलारे, ASI शिंगाणे, हेड कॉन्स्टेबल पवार, हेड कॉन्स्टेबल क्षीरसागर, हेड कॉन्स्टेबल बनकर आणि पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे त्यांनी हे चांगलं काम केलेलं आहे. त्यासाठी मी सगळ्यांना अभिनंदन करतो. धन्यवाद. चेन स्नॅकिंगच्या प्रमाणात आता कमी येईल असं अंदाज वाटतोय. यस, चेन स्नॅचिंगचं डिटेक्शन खूप महत्त्वाचं आहे. डिटेक्शन आम्ही केले तर नक्की त्यामध्ये कमी होते. डिटेक्शन केली, रिकव्हरी होते तर त्यामध्ये शिक्षाचं प्रमाण सुद्धा वाढते. आता हे खूप मोठा गुन्हेगार आम्ही पकडलेला आहे आणि आमचा प्रयत्न चालू राहणार जेणेकरून आपण हे सगळे गुन्हेगाराला आतमध्ये टाकू शकतो. तुम्ही आव्हान काय करणार महिलांना वगैरे असं? महिलांना मी सर्वप्रथम आवाहन करतो की बरेचदा लोकबाग असं म्हणतात की समोर पोलीस आहे, समोर नाकाबंदी चालू आहे आणि ते तुम्हाला सांगतात की आम्ही पोलीस आहे, तुम्ही हे जे दागिने आहे तुम्ही तुमच्या खिशात ठेवा, तुमच्या बॅगमध्ये ठेवा आणि ते त्या वेळेस ते दागिने बदलून ओरिजिनल दागिने स्वतःकडून घेऊन जातात आणि फेक दागिने त्यांच्या बॅगमध्ये ठेवतात. तो सगळेच जण आपल्या शहरामध्ये जे माझा मेसेज ऐकत आहे तो असा कुठल्याही प्रकारच्या फेक पोलीसवर तुम्ही विश्वास ठेवू नका. आणि दुसरा, तुम्ही ज्वेलरी घालताना तुम्ही लक्ष द्या की ज्वेलरी तुमची टाईट असली पाहिजे आणि तुमचे चेन स्नॅकिंग झाली तर लगेच तुम्ही पोलीसकडे पोहोचले पाहिजे जेणेकरून आपण नाकाबंदी करून आणि आमचे पोलीसची टीम लावून लवकरात लवकर त्याला आपण पकडू शकतो.
तर तुमच्याकडून त्यामध्ये उशीर झाला तक्रार द्यायला, तोपर्यंत आरोपी पळून जातो. तो तुम्हाला हेच रिक्वेस्ट राहील, इधर तुम्ही 112 डायल करा किंवा पोलीस स्टेशनला संपर्क करा, जेणेकरून आम्ही तात्काळ त्यामध्ये दखल देऊ शकतो. आपला परिचय नाव सर. आणि मी IPS नवनीत कामत, सध्या DCP झोन 2 छत्रपती संभाजीनगर शहर पोलीस. पारंपरिक शेतीतच आधुनिकतेचा प्रयोग करून बीडच्या आष्टी तालुक्यातील एका शेतकऱ्यानं तुरीच्या उत्पादनात वाढ केली आहे. केवळ तुरीचे शेंडे खुडल्यानं उत्पादनात दुपटीनं वाढ झाली आहे. आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथील शेतकरी राजेंद्र धोंडे यांनी 1 हेक्टर शेतात पारंपरिक पद्धतीनं तुरीचे पीक घेतले. मात्र याच पिकात आधुनिकतेचा प्रयोग करून पीक लागवडीनंतर 25 ते 90 दिवसात तुरीचे शेंडे खेडून घेतले. त्यामुळे तुरीच्या उत्पादनात दुपटीनं वाढ झाली आहे. या प्रयोगामुळे शेतकऱ्याला एकरी सरासरी 7 ते 8 क्विंटल तुरीचे उत्पादन होणार आहे. एकूण खर्च वगळता या शेतकऱ्याला 1.5 ते पावणे 2 लाखांचे उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना व्यक्त केली आहे. तर संध्याकाळच्या महाराष्ट्र बुलेटिन मध्ये सध्या एवढंच. पुन्हा भेटूया नवीन बातम्यांसह. बघत रहा महाराष्ट्र टीव्ही 24. नमस्कार. इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, अनुभवी डॉक्टर्स से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान. इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर.